नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. आर्थिक अडचणी असताना कर्ज घेणं आवश्यक असू शकतं, पण ते करताना योग्य विचार, विश्वासार्हता आणि सावधगिरी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापूर शहरातील शिवप्रसाद कॉलनी परिसरात सविता नावाची महिला राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे ती जे काम मिळेल ते काम करत होती. त्या कामाचा तिला चांगल्या प्रकारे पैसा मिळत होता. सर्व काही व्यवस्थित चालू होते. पतीची कमतरता तिला भासत होती, पण एकटी संसार चांगल्या प्रकारे चालवत होती. कामातून येणाऱ्या पैशावर घरातील खर्च भागत होता. पण पुढे काहीतरी करावे असं सविताला वाटत होतं. त्यामुळे तिची धडपड चालू होती. त्यासाठी ती कर्ज घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही कर्ज मिळेना. त्यामुळे तिने या परिसरात राहत असलेल्या रमेश जवळकर या खाजगी सावकाराला संपर्क साधला. खाजगी सावकार असल्यामुळे रमेश याने महिलेबरोबर कोणीही नाही याचा अंदाज घेत तिला कर्ज देतो असं सांगितलं. सविताला देखील असं वाटू लागलं की पैसे आल्यानंतर आपला घरातील अडचणी दूर होतील. त्यानुसार रमेश याने सविताला एक दिवस घरी येत असल्याचे सांगितले. त्यानुसार सविताने रमेश याचे घरात स्वागत केले. सविताचे घर हे मालकीचे होते, त्यामुळे रमेश याने सविताला पैसे किती हवेत याबद्दल विचारले. तेव्हा सविताने 70,000 रुपये लागतील असं सांगितलं. त्यानुसार रमेश याने 70,000 रुपये 2014 या वर्षी सविताला दिले. सविताला पैसे देताना रमेश याने प्रत्येक महिन्याला व्याज तुम्हाला द्यावे लागेल असं सांगितलं. सविताच्या हातात 70,000 रुपये आले होते, त्यामुळे आता त्यातून काहीतरी करण्याचा तिचा विचार होता. त्याच काळात तिच्या आजारपणाच्या संकटात ती सापडली, ज्यामुळे जे 70,000 रुपये तिने घेतले होते त्यामधील काही रक्कम आजारपणावर गेली. त्यामुळे पुन्हा अडचणी निर्माण झाल्या. तरी देखील ती आजारपणातून नीट झाल्यानंतर जेवढ्या महिन्याचे व्याज राहिले होते तेवढे व्याज काम करून परत केले आणि प्रत्येक महिन्याच्या व्याजाची रक्कम सविता काम करून रमेशला देऊ लागली. रमेश हा प्रत्येक महिन्याला सविताच्या घरी येऊ लागला, त्यामुळे त्याचा सविताबरोबर जास्त संपर्क वाढत गेला. व्याजाचे पैसे घेण्याच्या बहाण्याने रमेश आता सविताच्या शरीराकडे लक्ष देऊ लागला. सविता तारुण्यात होती, त्यामुळे काही सुगावा लागतो याचा अंदाज रमेश काढत होता. पण सविता मात्र कष्ट करून सर्व काही करत होती. जे काही रमेश याच्या मनात होते ते सविताच्या मनात नव्हते. प्रत्येक महिन्याला रमेश आला की ती त्याला चहा करून व्याजाचे पैसे द्यायची. काही महिन्यांचा कालावधी असाच निघून गेला. सविताचे काम चांगल्या प्रकारे चालू होते, पण मध्यस्थीला काही अडचणी आल्या. त्यावेळी व्याजाचे काही महिन्याचे पैसे देण्यास तिला जमले नाही. त्याविषयी तिने रमेश याला तुम्हाला एक सोबत सर्व पैसे देत असत असं सांगितलं. व्याजाचे पैसे असल्यामुळे रमेश याने तुम्ही व्याज थकवलं तर पुढे वाढत जाईल, मग पुन्हा एवढी रक्कम तुम्ही कशी देणार. जेव्हा रमेश बोलत होता त्यावेळी त्याच्या डोळ्यातील नजर सविताच्या अंगावर खेळत होती. सविताच्या सुद्धा ही बाब लक्षात येऊ लागली, पण व्याजाने पैसे घेतले होते आणि व्याजाची रक्कम देणे बाकी राहिले होते, त्यामुळे सविता काही बोलत नव्हती. काही दिवसांचा कालावधी निघून गेला. सविताकडे व्याजाचे पैसे देण्यासाठी जमले नाही, त्यामुळे 4-5 महिन्यांचे व्याज राहिले. त्यावेळी रमेश याने सविताकडे तगादा लावायला सुरुवात केली. सविता हतबल झाली, तिला काहीच बोलता येत नव्हते. व्याजाची रक्कम वाढली होती, त्यामुळे ती कशी फेडायची असा प्रश्न पडला. त्यावेळी रमेश याने सविताकडे शरीर संबंधाची मागणी करायला सुरुवात केली. रमेश याच्या मागणीने सविता हैराण झाली, कारण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. 3-4 दिवसानंतर तुमच्या पैशाची सोय लावते असं सविताने रमेशला सांगितलं. रमेश याने हातात येत असलेली सविता दूर जात असल्याचे पाहून संताप व्यक्त केला. 4 दिवसात मला पैसे हवेत, अन्यथा मी घरातील सामान घेऊन जाईन असं सांगितलं. त्यावेळी सविताने होकार तर रमेशला दिला, पण पैसे बाहेरून कोठून येणार नव्हते. तरी सविताला आशा होती की पैसे येतील. ज्या ठिकाणी सविता कामाला जात होती त्या ठिकाणी तिने पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला, पण 4-5 महिन्याच्या व्याजाची रक्कम सविताला जमवता आली नाही. पुन्हा 4-5 दिवसानंतर रमेश घरी आला. त्यावेळी सविता हतबल झाली. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, पण व्याजाचे पैसे माझ्याकडे जमा झाले नाहीत. सविताच्या अशा बोलण्यामुळे रमेश याला मनातून आनंद झाला होता,
कारण त्याला सविता पाहिजे होती. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सविताने होकार दिला. रमेश आणि सविताबरोबर बोलून दाखवले की व्याजाच्या पैशात तू अशाच प्रकारे संबंध ठेव, मला व्याज देऊ नको. यासाठी सविता देखील राजी झाली, कारण तिच्याकडे 10,000 रुपये महिना येणार नव्हता. त्यामुळे पुढील अडचणी वाढवण्यापेक्षा तिने रमेशला साथ द्यायला सुरुवात केली. सविताला देखील आता बरं वाटू लागलं. व्याजाचे पैसे द्यायचे नव्हते आणि पतीची कमतरता पूर्ण होऊ लागली. जे काही चालू होते ते नित्यनियमाने सुरू झाले. रमेश हा सविताच्या घरी 2 दिवसाला यायचा आणि शरीरसंबंध करून जायचा. जवळपास 2014 या वर्षी सविताने रमेश याच्याकडून पैसे व्याजाने घेतले होते. तेव्हापासून 2024 पर्यंत रमेश याने सविताबरोबर संबंध प्रस्थापित केले. पण जेव्हा तो विचित्र स्वरूपाच्या मागण्या सविताकडे करू लागला, त्यावेळी सविताला विचित्र वाटू लागले. जेव्हा रमेश संबंध करू लागला त्यावेळेचे फोटो शूटिंग त्याने करून ठेवली होती. त्यामुळे मध्येच तो सविताला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. आतापर्यंत एवढी वर्षे साथ दिली, पण रमेशच्या मागणीचा विचार करता आता सविताने रमेश याचे व्याजाने घेतलेले पैसे द्यावेत आणि संबंध तोडून टाकावेत असा विचार करत होती. त्याचवेळी रमेश याने सविताकडून मला तात्काळ पैसे पाहिजे, अन्यथा तुझे घर लिहून दे, अशी मागणी केल्यामुळे सविता परेशान झाली. आतापर्यंत सविताबरोबर संबंध केले त्यावेळी रमेश असं कधी बोलला नाही. पण गेल्या वर्षी एक कालावधीमध्ये रमेश याने व्याजाचा तगादा लावला होता. याच काळात सविताने रमेश याला एका कागदावर घर लिहून दिले. आता मात्र सविताच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण रमेश एवढी वर्ष आपल्या शरीराशी खेळत होता, आता घरही लिहून घेतले. त्यामुळे सविताने शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी तिने रमेश याच्याकडून पैसे घेतले. त्याच्या बदल्यात त्याने 2014 पासून ते 24 पर्यंत संबंध केले. त्यानंतर शेवटची हद्द म्हणजे त्याने राहत असलेले घरसुद्धा नावावर करून घेतले. एवढी वर्षे व्याजाचे पैसे दिले तरी देखील पैसे दिले नसल्याचे रमेश सांगत आहे. सविता ज्या घरात राहते ते घर लिहून घेतल्यामुळे तो मला कधीही या घरातून बाहेर काढेल, त्यामुळे रमेश विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सविताची तक्रार लिहून घेतली आणि रमेशला ताब्यात घेतले. पोलिसांनी रमेश याच्याकडे विचारपूस केली असता व्याजाने पैसे दिल्याची कबुली त्याने दिली. त्याचबरोबर सविताबरोबर संबंध केल्याचे त्याने सांगितले. एखादी व्यक्ती मदत करतो याचा अर्थ त्याने जी काही मागणी केली त्यासाठी होकार देणे योग्य नाही. पण सविताने कोणताच विचार केला नाही आणि रमेशबरोबर 10 वर्ष संबंध प्रस्थापित केले. आणि जेव्हा अंगलट आले तेव्हा तिच्यावर अशा प्रकारची वेळ आली. त्यामुळे कर्ज काढताना विचारपूर्वक काढा, अन्यथा अशा प्रकारे घटनेला समोर जावे लागेल. एवढेच या स्टोरीच्या माध्यमातून सांगणे आहे. स्टोरीतील सविता नाव हे काल्पनिक आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. तर भेटूया पुन्हा एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.